जय श्रीराम मंडळी, मी तुमच्या प्रथमेश ब्लॉगर. तुम्हाला तर माहितीच आहे. तर फ्रेश झालं, फ्रेश होऊन पप्पाने पाठवलं आपलं सोयाबीन पलटी करायसाठी पावडर घेऊन. आपल्या समोर सोयाबीन होतं, तर ही आपली रूम आहे सोयाबीन वाली. आणि इथे डब्बाच पण आहे, कारण की मी जिम मीटच मारत असतो. आणि अजून पण आहे आपल्याजवळ, हे अजून पण डब्बाच आहे, हे ऑनलाईन बोलावलेले आहे. आणि अभिजित डाळी हे सगळं आम्ही जे पोपटे आहे ते आम्ही इथंच मारत असतो जिम. पायता पायता आपले आप्पा पण आले, आप्पानं थोडीशी मदत केली, तर मग झालं काम. निघालो मग आपण घरच्यासाठी वापस. घरी आलो, घरी आल्यावर मग दुकानात बसलो, म्हणजे कपडे दुकानात बसलो. दुकानात बसला आणि दीदीचा कॉल आला, म्हणजे की आपली चष्मी. ते म्हणे मी इथं आले आहे म्हणे, कामळगाव तुम्हाला घ्यायला आहे म्हणे, मी पण शेगावला येत आहे. निघालो मग तिला घ्यायसाठी. आणि निघालो आणि 2 मिनिटं पोहोचलो म्हशी इथं. तो पोहोचला, आपल्या पहिलं तर दूध घ्यायचं होतं, तर दूध घेतलं. दूध घेऊन मग तिला घेऊन आलो आपण घरी. घरी आलो मग निघालो आपण आपल्या शेगावसाठी. शेगावसाठी निघालो, ते हे आपली गाडी आहे. आणि चाललो मग आपण शिवण रस्त्याने चाललो. आणि शिवण खूप लवकर आलो, असं रस्ता खराब होता पण लवकर आलो. हे आपलं शिवणचं मंदिर आहे. मंदिरात मग निघालो. हे आपलं डोमाजी महाराजचं मंदिर आहे. आमचे जे माझे रोडगीत असते आणि बर्थडे गिड्डे असते ते मी इथंच करत असतो, कारण की हेच माझं आवडती मंदिर आहे. आणि डोमाजी महाराजचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे आपले डोमाजी महाराज आहे. तर माझी जे रोडगीत असते इथंच राहत असते. तर मग दर्शन करून निघालो आपण इथून. दर्शन करून निघालो आणि रस्ता बाय संत आहे. हे आम्ही एवढं पब्लिक होतो. माझे चष्मीश, मम्मी आणि पप्पा, मामाजी नाते होते. रस्ता बघा तुम्ही, हायवेसारखा रस्ता सनसन. म्हणजे पहिले तर असा रस्ता वैकू पण नाही येत जा. आता एवढा न्यू बनलेला रस्ता तर वैकू पण नाही येत जा, कसा रस्ता आहे. आणि मोठीच्यापूरमध्ये तर खूप लवकर पोहोचलो. मोठीच्यापूरमध्ये पोहोचलो तर मग पप्पाने आपल्याला आपल्या काकाच्या घरी जायला लागते म्हणे, कारण की आता लक्षात लावायची होती. निघालो मग आपल्या काकाच्या घरच्यासाठी. काकाच्या घरी खूप लांब असं घर होतं याचं. ते पाहिलं तर भाई बिल्डिंग आणि इंडिया भाई पूर्ण डेव्हलप झालं म्हटलं येतं. आणि एव्हा ट्रेन, आपल्या काकाचं म्हणजे घर तिकडल्या साईडने आहे, तर इथून ट्रेनची पटरी होती. जवळ ट्रेनच्या पटरीसाठी थांबलो मग थोड्या वेळ. ट्रेन बातच गेली, लवकर गेली. आणि ट्रेन गेल्यावर तुम्ही पाहू शकता पटरी म्हणजे खूप हे लांब म्हणजे अशी पटरी होती. खूप लांब अशी हे होती. आणि इथून गेलो आणि दोन म्हणजे सहज त्याच्या बाजूलाच आपल्या काकाचं घर होतं. आपण काकाच्या घरी पोहोचलो पण. काकाच्या घरी पोहोचलो, मग आत्यानं अक्षी बिक्षी लावली आणि मग निघालो आपण डबल आपल्या रस्त्यासाठी शेगावसाठी. आपण निघालो मग. काका म्हणजे शॉर्टकट रस्ता आहे म्हणे, इकडून तुम्हाला फेरायचं काम नाही. तर आम्ही हायवेवर पोहोचलो पण खूप लवकर. हायवेवर पोहोचलो ना, हायवेचा रस्ता भाई म्हणजे असा सनसन रस्ता होता. आणि थोड्या वेळ जास्त वेळ झालाही नाही तर आम्ही पोचलो. आणि कोणतं तरी जे गाव होतं, मला तर त्याचं नाव पण माहित नाही. हे म्हणजे हे आमची पब्लिक आहे. पप्पा, मम्मी, चष्मीश, आत्या, मामाजी आणि मोठ्या डोळ्यावाली मागं बसली होती. तर पाहिलं तर आम्ही पोचलो आणि आपल्या भेटला टोल नाका. टोल नाका भेटला आणि टोल नाका क्रॉस करायला जास्त हे पाहिजे नाही, थोड्या वेळ थांबलो. ते टोल नाका काहीतरी खराब झालं होतं. तर ते टोल नाका होता हे झालं, तर थोडाफार वेळ लागला आपली. टोल नाका झालं तर निघालो मग आपण टोल नाक्यापासून. आणि टोल नाक्यावर तर अशा गाड्या भाई, त्या टोल नाक्यात टोळून चालल्या त्या गाड्या, पण टॅक्स नाही भरायला लागली पाहिजे मी. भाई हे काय हो भाई, लहान लहान लेकरं त्या गाडीत, पण काहीच नाही वाटत जा भाई. निघालो मग आपल्या रस्त्याने, जवळ आले त्याचं हे लागलो मग आपल्या रस्त्यानं. आपला रस्ता तुम्हाला माहितच आहे, आता शेगाव जायचा आहे. तर पाहिलं तर भाई बिल्डिंग आणि हे कोणतं तरी गाव आहे, मला लक्षात नाही कोणतं गाव आहे ते. तर मग ते झालं की आम्ही इकडून निघालो. आणि ते तुम्ही पाहत आहे ते फॅक्टरी आहे तिथं, म्हणजे वीज बनवल्या जाते तिथं, लाईन गिनचं हे. आणि तिचं मटेरियल पण हे राहते. शेगावरून पोहोचू शकता, आता फक्त 9 किलोमीटर राहिलेलं आहे. आता आता काय पोहोचणंच आहे. आम्ही पोहोचता पोहोचलो ना, आम्ही चाललो आनंद सागर मध्ये. पहिले तर आनंद सागर मध्ये जाऊ म्हटलं. आनंद सागर मध्ये पोहण्या कसं आहे तर, कारण की ओपन झालं म्हणते आनंद सागर, तुम्हाला तर माहितीच पडलं असं ओपन झालं म्हणून. चला मग आनंद सागर तुम्हाला दाखवतो अजून कसं आहे तर. तुम्हाला शेगावला तर यायला पाहिजे. वर्षातून एक चक्कर तुम्हाला शेगाव मारायला पाहिजे, कारण की खूप चांगलं म्हणजे स्वच्छता आणि हे पाहून तर खूप चांगलं असं शेगाव आहे. मला तर खूप आवडतं. माझे बर्थडे गिड्डे पण जे लहानपणीचे ते माझी इथंच झाले आहे. मला तर मी तर हर वर्षी येत असतो इथे शेगाव. एक चक्कर मी मारत असतो, हर वर्षीचा एक चक्कर राहते माझा शेगावचा. तर हे अंडरग्राऊंड म्हणजे असं बनवलं आहे ते ना, की आम्ही रोडच्या वरून येतो पण अंडर काहीच नावच नाही, काहीच नाही. तर हे आहे पहिलेचे हे आनंद सागर. पहिले तर गाड्या गिड्या पार्क होत नाही. तर आलो तो भाई, तो मूर्त्या गिर्त्याचं अजून काम चालूच आहे इथचं. एंट्री फुल नाही आहे, फक्त मंदिर आहे तिचे दर्शन करायचं आहे. मग मंदिराचे दर्शन गिर्शन केले आपण.
मग दाखवतो कशी मंदिर आहे तर भाई ची साफसफाई का पाहिली ना भाई, पुन्हा हे आहे म्हणजे कुठं पण असं उचक पण दाना नाही असं याचा, एवढं झाड हे आहे त्याचे पानं ओढत असं पण काहीच नाही, असं रोड झाडझूड चालूच नव्हत होते. आणि इथून ट्रेन निघत जाय पहिले, म्हणजे मी पहिले येत जाऊ ना तर इथून ट्रेन आपल्याला नेत जाय इंडियासाठी. तर आता ट्रेनचं काम चालूच आहे वाटते. तर भाई साफसफाई तर पाहतो भाई, इथं जे आहे इथं तर आपल्याला चहा कॉफी भेटत जाय पहिले, चहा कॉफीचं हे होतं इथं एरिया. आणि तिथं म्हणजे बसून इथं प्याजोगतं एरिया होता, तर इथं आता चालू आहे आता बांधकाम इथचं. आणि ते आपलं जे आहे ते एक हॉटेल होतं की तिथं सबन भेटत आहे, डोसा गिसा जे पाहिजे तुम्हाला ते भेटन तुम्हाला तिथं. आणि एकदम सस्त्यामध्ये, काही महागमध्ये नाही काही नाही. इथं पण आता काम चालू आहे थोडं, तिकडे गार्डनचं काम चालू आहे वाटतं, इथचं हे झालं एंट्रन्सचं काम, पण तिकडलं काम हाच आहे. तर आता निघालो मग आपण चालता चालता, तर आपल्या समोर मंदिर पण दिसलं आपल्या कोणचं आहे ते आपलं मंदिर आहे. तर मंदिर आपलं भोलेनाथाचं होतं आणि अंदर शूटिंग अलाउड नव्हती, तर मग मी बाहेरूनच काढली शूटिंग. ते आपली मंडळी होती, एक पप्पा होते, आत्या होती, एक आपली मोठ्या डोळ्यावाली, एक चष्मीश, आणि मामाजी आणि मम्मी आत्या होती. ते बघू शकता तुम्ही इथं नंदी गिंडी आणि चप्पल काढायसाठी एक स्पेशल जागा होती. तुम्ही गेट का पाहिजे ना भाई, गेट पूर्ण असं हे बनवलं आहे, गेट पूर्ण युनिक मध्ये आहे. अंदर गेलो तर पूर्ण म्हणजे हार्टच्या शेपचं असं बनवलं आहे गार्डन. आणि इकडून आणि तिकडून जायचा असा रस्ता आहे, रस्ता पण खूप हे आहे. म्हणजे एवढं असूनही इथं काही साफसफाई तर पहा तुम्ही, स्वच्छता पाहा तुम्ही फक्त. स्वच्छता एवढी स्वच्छता इथं, स्वच्छतामध्ये शेगावचं नाव नाही असं कधी होऊ शकत काय. तर आम्ही चाललो आता मंदिरात तर काही शूटिंग अलाउड नव्हती, तर मी शूटिंग काही काढली नाही अंदाची. बाहेर येऊन पाहिलं तर बाहेर पाहू शकता तुम्ही. बाहेर झालं हे काम आपलं, मग निघालो आपण आपल्या घरच्यासाठी. पण घरच्यासाठी आपल्याला जाता जाता अजून एक मंदिर दिसलं. चला मग तिथे म्हटलं ते बसले आपली मंडळी, पप्पा तिकडे बसले होते, पप्पा चला म्हणे मग आता बसले झालं असं ना. निघालो आपण आपल्या दुसऱ्या इकडे, तिथे भाई तो एवढा मोठा आहे ना, म्हणजे खूप अशा मोठ्या आहे. मला तर कोणा म्हणजे खूप याचं नाव पण माहित नाही. म्हणजे अशा मोठ्या ना, असे रिअलिस्ट मोठे आहे ना ते, पुन्हा असं वाटतं की ते आपल्या रिअल असे समोर उभे आहे असे. माहिती मूर्ती पाहू शकता तुम्ही, अशी वाटत आहे म्हणजे समोर अशी बसलेली आहे ते. मोठ्या नाही, ते असे जीव आहे त्याच्यात असं वाटत आहे. म्हणजे रिअल लाईफ मध्ये पाहिलं ना, भाई खूप असं हे वाटत जाय तिथं गेल्यावर. मला खूप आवडलं. आणि एवढं हे वाटत जाय तिथं, म्हणजे शांतता होती. आणि इथं धबधब्याचा आवाज, आणि भाई ते झरणा पण आहे, मी तुम्हाला दाखवतो. असं हे बनवलंय, पायरीतून येताना पाणी आहे, आपण खूप चांगलं असं पाणी आहे ते. आणि मला तर खूप आवडलं असं, म्हणजे एवढी शांतता इथं, आणि त्याचा आवाज फक्त त्या पाण्याचा. हो 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 हो, असं वाटत जाय इथं सौंद जा म्हणून. हो म्हणजे खूप अशी इच्छा झाली, चिकट आलं तर राहायची इच्छा झालीच माझी, पण तिथे जाऊ तर दिलं नाही. मला वाटलं इथं राहू दे, पण इथं पण नाही म्हणे पप्पा, आपल्या उद्या सकाळी जावं लागते म्हणे. मोठ्या पक्षात खूप मोठी अशी मोठ्या म्हणतात आपल्या गजामाची मूर्ती पण होती. आणि ते तुम्ही दिसत आहे वरून, तर त्याच्यात लाइटिंग्स आहे. तर रातची अशी लाइटिंग लागते. तर हे 10 ते 5 पर्यंत खुल्लं आहे ते, हे पाहू शकता. असं म्हणजे हे आहे. पाणी पण आवाज का पायचान भाई, पाण्याचा खूप असा चांगला म्हणजे आवाज होता. दोन म्हणजे 10 ते 4 पर्यंत ओपन राहते, नंतर 4च्या नंतर गेट क्लोज होऊन जाते, कारण की त्याच्यानंतर काम बिम चालू राहते ना, म्हणून काही येऊ देत नाही. आणि मूर्त्या बघू शकतो, म्हणजे खूप अशा मूर्त्या होते, मा अंदाजाने 10 तर मूर्त्या असं तिथं. तर आपल्या मग झाल्या, मग आपल्या मूर्त्या पाहिलं. मूर्त्या पाहिलं, अजून एक मंदिर दिसलं आपल्या समोर. आणि तिथं पप्पा आणि एक हे पण आहे म्हणे, झील पण आहे म्हणे अशी मोठी, जर अशी हे तिथे जाजा चालवत जाय म्हणे पहिले तो. चला म्हटलं मग ते पण पोहून घ्या आता. आणि खूप दिवसानंतर आलतो, आणि मला काही माहितच नव्हतं. म्हणजे मी लहानपणी आलतो तेव्हा मला आठवण होतं हे आनंद सागर मध्ये. आणि इथं माझे बर्थडे पण झाले, तर मला माहित पण नाही कुठं झाले काय झाले, कारण की खूप लहान होतो मी तेव्हा. तर मग हे बघू शकता, हे मंदिर आहे छोटंसं अंदर, पण इथं पण शूटिंग चालू होती. हे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मंदिरामधून आलो, मग दर्शन घेऊन बाहेरून तुम्हाला फुटेज दाखवतो. आणि मंदिर म्हणजे खूप चांगलं असं मंदिर होतं. आणि समोरून पाहू शकता असं पूर्ण झील आहे, पूर्ण मोठी जात. आणि ते मंदिर आहे कोणतं, मला त्याचंही नाव नाही माहित, मला म्हणजे नावच नाही माहित, मी पूर्ण विसरलो त्याचे नाव कोणचे काय होते. ते पूर्ण अशी नदी आहे, खूप मोठी जात अशी. आणि खूप म्हणजे इथून पहिले ब्रिज जायचं त्या मंदिरापर्यंत, म्हणून ते हालता ब्रिज होता. तर आता एक नवीन ब्रिज बनवलेला आहे, आणि त्याच्या काही सीने पण ते आता चालू हाच आहे तिथपर्यंत जात. तर तरी पण नो एंट्री मध्ये पण लोक घुसून तिथपर्यंत जातच आहे. तर आपली तर काही हिंमत झाली नाही जायची, म्हणून आपण रिटर्न. हे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, मागून तुम्ही पाहू शकता. मग पायता पायता निघा म्हटलं मग घरी. आपला पायनं तर झालंय सगळं. काय साफसफाई रूम मध्ये, इच्छित साफसफाई पासूनच मला खूप आनंद वाटते. कारण की कोणत्याही रूम मध्ये जा तुम्ही, कारण की कुठेही जा तर तुम्हाला इथं हर ती साफसफाई दिसल.
असं कुठं असं पडलं नाही, काही हे नाही, काहीच नाही असं. ते फुल अशी साफसफाई सारखेच दिसन. तर आम्ही पायता पायता आलो पण आता डबर आता बीच उघडू आपण त्याच्या खालून जो खालून म्हणजे खूप असं माझ्या वाटत आणि असं म्हणजे वरून आपल्या गाड्या चालल्या पण आपल्या माहित पण नाही, असं खाली आवाज पण नाही येत आहे गाड्याचा, काहीच नाही. तर आम्ही पायता पायता निघालो पण इथून बाहेरून पाहू शकतो इथं रेती आहे, पण रेतीमध्ये पण काही हे नाही, झाडाचे काही पडणे गिडणे काहीच नाही, पूर्ण साफसफाई. आणि हे पाहू शकतो ते आपली गाडी आहे. गाडीत आता सर्व यायचे पाहतो आणि तो कोणता थांबतो गाडी जवळ. तर गाडीत मग सर्वजण आलते, मग निघाव म्हटलं आता गाडी घेऊन. निघालो मग आपण गाडी घेऊन आता चाललो आपण मंदिरात मेन म्हणजे. तर आपण मंदिरात जातो आता आणि मंदिरात लवकरात म्हणजे पोहोचलो पण आता लवकर. आणि पार्किंग का पायसन भाई, एवढी मोठी अशी पार्किंग आणि अशी बाहेरच डिस्प्ले लावली होती की इथं पार्किंग फुल आहे का, इथं 10 गाड्या राहिलेल्या आहे. हे मला तर खूप आवडलं हे फीचर, कारण की बाहेरच गाड्या हे लावली होती ना, तर बार बार अंदर जाऊन याचं काम नाही पडत. आणि हे आपलं हे आहे निवासस्थान. इथं आपण आता रूम करणार आहोत एक छोटीशी आणि रूम मध्ये राहणार आहोत. तर याच्या खाली पण असंच होतं, आनंद सागर सारखं खालून जा लागत जायचे पण. तर निघाव मग आतला खालून. खालून म्हणजे पण इथं कल्ला खूप होत जाय भाई, म्हणजे पब्लिक बोलत जाईन तर त्याचा आवाज पण असा हे होत जाईन, खूप कल्ला म्हणजे असं वाटत जाय. आणि रेंज पण नव्हती अंदर तिथं, कॉल गिल तर उचला पण नाही लागत जाय. बाहेर आलो तर भाई पब्लिक का पायसांना बापरे, म्हणजे आम्हाला रूमच नाही भेटली. आम्ही 2 वाजतापासून लाईन लावून बसलो आणि आम्हाला 7 वाजता रूम भेटली. होऊ शकता तुम्ही 7 वाजता. मग पप्पा आणि आपलं रूम तर राहतेच, म्हणून तिथं आत्याला ठेवून दिला, आत्या आणि मम्मी तर राहिले, आपण म्हणून जेवण करून बा. अरे बाहेर पब्लिक वाईट यायचं इकणार सामान, बापरे, म्हणजे खूप असं इकणार हे. आणि ते आपलं मंदिर आहे, तर मंदिरच्या अंदरचं दाखवा, मंदिरच्या अंदरचं शूटिंग चालू नाही आहे तरी पण मी थोडीफार पाहतो होऊ शकन तर. हे मंदिर आहे आपलं, मंदिरच्या समोर आपण डायरेक्ट जेवण करायसाठी चालू, कारण की भूक खूप लागली होती. मग आलो मग जेवण करायसाठी. जेवणामध्ये आज होतं वरण होतं, भाजी होती आणि एक बुंदीचा लाडू, भात आणि एक पोळी. आणि खूप असं चांगलं म्हणजे जेवण होतं. आणि इथचं जेवण तर मला खूप आवडते, हरभऱ्याचं राहते जेवण आणि खूप मोठं चांगलं. आणि पण यावेळी जेवणाचा टाइम थोडा चेंज केला आहे, 9 ते 4 पर्यंतच टायमिंग आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे नाही 9 ते 5 पर्यंत टायमिंग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री भेटत नाही जेवायच्या ह्याच्यात. तर मग जेवण झालं आपलं, जेवण जाऊन आपल्या आता पाठवायचं होतं आत्याले, की आत्या आणि मम्मीला पाठवायचं होतं की तुम्ही जेवण करून या. आम्ही तोपर्यंत तिथे लाईनीत बसतो, खूप पायता पायता आम्ही लवकरात लवकर पोहोचलो. पण पोहोचल्यावर रूम गिम भेटायला खूप उशीर लागला, तर आपल्याला आता रूम भेटली. आणि आपल्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू पाहायचा, काही पब्लिक पाय, खूप म्हणजे अशी पब्लिक. आणि हे अंधार झाला, आता 7 वाजले होते. खूप मोठी अशी पब्लिक आणि हे होतं. तर आपल्याला 2 रूमा करायचं काम पडलं, कारण की आत्याची फॅमिली पण होती ना. तर हे आहे आपली दुसरी रूम. आणि इथं पण मामाजी झोपले होते आणि मी बाहेर जाऊन पाहिलं व्ह्यू बाहेरचा, तर बाहेर व्ह्यूच नव्हता काय, कारण की झाडं झुडपं होते आणि गिळे लावले होते म्हणून व्ह्यूज नाही दिसत जागा. इथं मी तर पाहिलं नाही, कारण की अंधार खूप होता. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बंद. जय